जेव्हा टाइम आहे ना अरे तिथं अजून झोपेलच आहे. यार झालं का नाही. तर जय शिवराय भावांनो, माझं नाव चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. तर मी चाललोय जम्मू काश्मीरला. का जातो हे तर तुम्हाला येत्या व्हिडिओत कळलं. थोडा धीर धरा. पुणे स्टेशन वरून आमची 8:30ला ट्रेन होती झेलम एक्सप्रेस, पण आम्ही 6लाच जातोय कारण काम धंदे नाहीत ना काय. आम्हाला रात्रीचं जेवण आपापला आणायला लावलं होतं आणि तुम्हाला तर आधीच सांगितलेलं आहे की आमची मेस बंद असल्यावर आम्ही मंदिरात भंडारा चालू आहे कुठे हे शोधत असतो. आणि मग आम्ही काय आणणार, कोण कोण असं भंडारा जेवायला जातो कमेंट करून सांगा. आणि हॉस्टेलचे पोरं तर सगळे तिकडेच असतात. ओके. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. 1 2 3 ऍक्शन. बिलकुल शुरू कर. तुम्ही करा सर. रिस्पेक्टेड पर्सन आप. टेक 2 एक्शन. ओके शुरू कर दे गाइस. तो स्वागत है आप सभी का. तो हमारी नई पॉडकास्ट है. तो अभी पहली जो पॉडकास्ट थी वो बहुत अच्छी हुई. वहाँ पे बहुत सारे अच्छे लोग आए थे राजेश, जिनके लिए हमें बहुत कुछ करना पड़ा था पीछे. वो बैकग्राउंड का आपको नहीं बताऊंगा क्योंकि आपको भी बुरा लगेगा, मुझे भी बुरा लगेगा. तो उतने अच्छे आदमी थे, उनको बहुत दूर दूर से लाए थे. तो अभी हम ट्रेन में हैं. वो ट्रेन में पॉडकास्ट करना मतलब थोड़ा सा होता है लेकिन मैनेजेबल है, वो कर लेते. वो एडजस्टमेंट है हमारा एक, वो क्या बोलते हैं उसको, NSSC एडजस्ट. हाँ तो ठीक है. तो गाइज अभी नहीं बाहर का नजर तो नहीं. हाँ तो अभी बहुत सारे लोग आए हैं. श्रीकांत कशाला आलो तू. श्रीकांत डोकं काढणार ते आडवं झालं ते. हाँ तो नए मेहमान आ चुके हैं हमारे पॉडकास्ट जो कि इधर इनका क्या बोलते हैं आप, दर्शन भी लेना आपके लिए मुमकिन नहीं होगा जिंदगी भर के लिए. तो उनके मुंह आप देख सकते हो. ये हमारी आदरणीय जिनकी पहचान मैं आपको करा दूंगा बाद में. वो उसकी जरूरत नहीं होगी शायद. आप जरूरत है नहीं. उनकी बातों से आप समझ जाओगे कि महान आदमी कैसा होना चाहिए, महान आदमी कैसा होता है. तो आपको बिल्कुल समझ में आएगा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. कितना झूठ बोलता है. तो आपको बताए सफर तो सब लोग कर रहे कि नहीं. तो सफर के मजे लेने वाले बहुत कम लोग होते हैं. तो गाइस अभी शुरू करते हैं चैतन्य दादा से. चैतन्य दादा कार्यक्रम तुमचा आहे, तुम्ही बोला. तो अभी आपको कैसा लगा. अरे मला विचारणार. तो मिलते हैं 2 मिनट में. कोपावड बाय विमल बन मसाला. त्याच्या कॅमेऱ्यात मी दिसत असतात, माझ्या कॅमेऱ्यात तो दिसतोय. जिंदगीचं पण असंच असतं. आपल्याला आपलं काहीतरी समजून घ्या, काहीतरी मोटिवेशन घेऊन टाकायचं. आता आम्ही आहे भुसावळ जंक्शनला. गाडी 4 घंटे लेट नाही करे भावांनो. काय मला काय करा म्हणा यांच्यासोबत. हे नुसतं आतमध्ये झोपतेच. आता आम्ही दोघं तरी काय करणार ना. काय करणार अख्खे झोपलेत नुसते. हे बघा गाडी तर कुठे पण थांबते हो जेलम. सगळे तुम्हाला दाखवते. 1 मिनिट कसे झोपले तर 1 मिनिट इथं राहू द्या. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं. डोळ्यात दिसतंय का तुम्हाला. माझ्या डोळ्यात काहीतरी दिसतंय का. अरे आयफोन दाखवतोय तुम्हाला. डोळ्यात काय नाही गेलं. तुम्हाला हे असं करावं लागणार, असा प्रवास करावा लागणार. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर असं रेल्वेत बसून प्रवास करावा लागणार. अशा गोष्टी असतात मित्रांनो आयुष्यात. ज्या गोष्टी होतात त्या गोष्टीची चिंता नको करायची. दरवाज्यात बसून जरी प्रवास करायचा घाबरू नका. घाबरायचं कारणच नाही ना काही. घाबरण्याचं ज्ञानच नाही. कुठलं पण काम करण्याआधी आपण त्या प्रश्नामागे का लावायचं. आता मी एखाद्या गोष्टीला घाबरतो. का घाबरतो. महाराष्ट्र मध्य प्रदेश थोडंसं राहिलं, फक्त थोडंसं मध्य प्रदेश जायला. इकडच्या लोकांचं लय भारी असं राहत. तळ्यात मिळत नाही. तेव्हा थोडंसं राहिलं. हे मुद्दाम हळूहळू घ्यायला लागले. आलं
गेली ते बघा महाराष्ट्राचं. तर भावांनो आता आम्ही आलेलो आहे तिथं उत्तर प्रदेश मध्ये एंटर केलेलं आहे. कुठलं रेल्वे स्टेशन आहे? बीज रोडा. आणि लय वेळ झाला ट्रेन थांबलेली, लय ऊन लागतंय पण तरी पण मस्त तुमच्यासाठी इथं उन्हात जरा बसून व्हिडिओ काढतोय. तुम्हाला वाटत असेल का बसलोय आम्ही, पण गाईज ते क्रॉसिंग वगैरे असते ना, खूप भयानक गोष्ट असते, तुम्हाला तर माहितीच असते. हो बरोबर. गाडी क्रॉसिंगला लागली आहे, गाडीत बसून तरी का झालं, बाहेर बसावं. कारण गाडी लेट आहे ऑलरेडी, त्यामुळे पुढच्या गाडीला प्रेफरन्स देतात चांगलं, हिला थांबूनच घेत आहे. गाडी जायला भीती वाटते आम्हाला. होत राहतो, तर तुम्ही चिंता करू नका. आम्ही असं तुम्हाला वाटत असेल येण्यासारखं. चल गाडी आली. मग भैया काय चाललंय? कुठला आहे? हिमाचलचा? मराठी तिथला कस काय रे? म्हणजे महाराष्ट्रातला कुठला आहे? काय जिल्हा? नावी. म्हणजे कुठं कुठं आहे? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आपल्या युट्यूब चॅनलवर 26,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे गरजू लोकांची मदत केली. नंतर त्यांची मदत करून मी जेवायला बसलोच की सायरन वाजायला लागला. ट्रेनच्या स्टाफला विचारलं तर ते बोलले काय विषय नाही, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तुमचं चालू द्या. हे असं रोजच होत राहते. ह्याला काही फरकच पडत नाही, सगळे लोक बघतात तिकडे काय होतंय आणि हे जेवतात. तर भावांनो सध्या इथं प्रत्येक आपापला एक्सपिरियन्स सांगते भूताच्या स्टोरीचा. माझा काही एक्सपिरियन्स नाहीये, ह्यांचाच ऐकतो थोडंसं. ऐका. समझा आप मर गए, आपको हार्ट अटैक है, आपने क्यों XYZ उसको हार्ट अटैक आ गया और वो मर गई, तो अगर उसको रखा तो वो सब पूरे 1.5 घंटे का टाइम लगता होगा. वो कांच के इसमें रखा और जानबो क्या हाथ में सच में वो कांच हो एक्सप्रेशन ते एक्सप्रेशन. नंतर सगळे म्हणायला लागले की चला आपण ट्रूथ आणि डेअर खेळू. मला खेळायला काही प्रॉब्लेम नाही हो, पण हे विचारून एकाच प्रश्नावर जोर देतात की तुला कोण आवडतं आणि तुझी क्रश कोण आहे. त्यामुळे म्हणलं की भाई हे आपल्याला आउट ऑफ सिलेबस आहे, तर त्यामुळे आपलं साईडला येऊन लुडो खेळत बसलो. आणि दुसऱ्या दिवशीच्या एंडिंगला आम्ही आग्र्याला पोहोचलो. तर हा आमचा ट्रेन मधला दिवस 3रा आहे. दाखवायला लय मोठे पण आधीच व्हिडिओ लय मोठा झाला. तर फायनली 2.5 दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही एकदाच जम्मूला पोहोचलो. जम्मूच्या स्टेशनवर कॉलेजच्या बॅनर समोर एक फोटो काढला. तर भावांनो आता आम्ही आलेलो आहोत जम्मू तवीच्या रेल्वे स्टेशनला. 3-2.5 दिवस झालं की रेल्वे स्टेशन मध्येच होतो आम्ही आणि खूप कंटाळा आलेला. विशाल दादा काय वाटतं? हाँ, तो अभी हम अभी पहुँचे हैं यहाँ, बहुत थक चुके हैं. तो ट्रेन तो बहुत लेट हो चुकी है. तो अभी हम स्टेशन से ये देख सकते हो लोग आ रहे हैं. तो यही हमारी ट्रेन अभी आ चुकी है. तो हम आपको बहुत सारा कुछ दिखाने की कोशिश करेंगे. तो शुरुआत है गाइस, तो चलिए. 2.5 दिवस झाले ट्रेन मध्ये, आंघोळ नाही काय नाही. आणि आता 30 तारखेला बसलो होतो आम्ही. 30 तारखेला आता 1 तारखेची संध्याकाळ झाली आणि आता आम्ही कुठे इथे पोहोचलो. आम्ही सगळे बॅग आम्ही आमच्या तिथे ठेवलेले आहेत. आता बघू पुढे काय होते. आणि जर असंच आता खूप मस्त जम्मू काश्मीरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.